निरंजन आव्हाड फाउंडेशनचा 7वा वर्धापन दिन संपन्न। निरंजन आव्हाड फाउंडेशन फॉर द डिसेबल्ड नाशिक या संस्थेचा 7वा वर्धापन दिन शहरातील परशुराम सभागृहात शुक्रवारी उत्साहात संपन्न झाला। यावेळी व्यासपीठावर मुंबईतून आलेले जीजे अनाहता संस्थेचे आध्यात्मिक गुरुजी श्री गणेश जगदीशन, मेट महाविद्यालयाच्या मुख्य प्रशासन अधिकारी शेफाली भुजबळ, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, उद्योजक किशोर राठी, ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या पूनम दीदी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देशमुख, रवींद्र मस्के, उद्योजक हरीश भाई ठक्कर तसेच सोनी पैठणीचे संचालक श्रीनिवास सोनी आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। निरंजन आव्हाड फाउंडेशन फॉर द डिसेबल या संस्थेच्या संस्थापिका ज्योती आव्हाड यांचा एकुलता एक मुलगा निरंजन आव्हाड यांचा रक्ताच्या कर्करोगाने दुर्दैवी मृत्यू झाला। यानंतर दुःखातून स्वतःला सावरत मुलाच्या नावाने ही संस्था लोकवर्गणीतून सुरू केली। दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही संस्था गेल्या 7 वर्षापासून काम करते। कर्णबधीर, अंध, अँटिझम, डाऊन सिंड्रोम, सेरेब्रल पाल्सी, मतिमंद, बहुविकलांग यांच्या शिक्षणाची जबाबदारी व सेवा करण्याचे ठरवून निरंजन मल्टिपल डिसेबिलिटी सेंटर या नावाने 17 जानेवारी 2018 रोजी फक्त 3 बहुविकलांग मुलांसमवेत शाळा सुरू करण्यात आली। आज दिव्यांगांच्या शैक्षणिक विकासाचं पुढचं पाऊल टाकत विद्यार्थी संख्या 3 वरून 40 पर्यंत जाऊन पोहोचली आहे। या शाळेत बहुविकलांग व दिव्यांग विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सर्व सुविधा या क्षेत्रातील अत्यंत अनुभवी शिक्षकांसह उपलब्ध आहेत। गेल्या 7 वर्षापासून ही संस्था केवळ लोकसहभागावर सुरू आहे। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या समोर बहुविकलांग विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत आपल्या कला सादर केल्या। तसेच सोनी पैठणीचे श्रीनिवास सोनी यांनी विद्यार्थ्यांसाठी बासरी वादन देखील केलं। कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांनी यावेळी या संस्थेचं कौतुक करत त्यांना मदतीचं आश्वासनही दिलंय। एवढं सोपं नाही काम, तुम्हाला मी सांगतो, अतिशय अवघड काम आहे। ते आयक्यू लेवलवरून त्याचं मेंटली रिटार्डेड ठरवलं जातं। ते मी बोलला शब्द बोललंच नाही, मला वाटतं मेंटली रिटार्डेड, मानसिक अपंगत्व हा शब्द दिलेला आहे। मी परत एकदा तुम्हाला सगळ्यांना सॅल्यूट करतो। शासनाने असा निर्णय घेतला की यांना मतिमंदत्व किंवा डिसेबल्ड चाइल्ड न म्हणता त्यांना डिफरंटली एबल्ड चाइल्ड असं म्हणावं, असं गव्हर्नमेंटने सांगितलं। त्याच्यामुळे आपण सुद्धा त्यांच्याकडे डिफरंटली एबल्ड चाइल्ड म्हणून बघितलं पाहिजे। आणखी त्याच्यावर कितीतरी पटीने नोबल कॉज आहे की तुम्ही या मुलांना तुम्ही घडवताय, म्हणून खूप खूप धन्यवाद मॅडम। तुमच्यासारखे असे कितीतरी असतील या जगात आणि आम्ही कायम तुमच्या पाठीशी राहू आणि तुम्हाला जी जी मदत लागेल ती आम्हाला तुम्ही सांगा, आम्ही येत जाऊ। तर या प्रसंगी खास मुंबईहून आलेले आध्यात्मिक गुरु श्री गणेश जगदीशन यांनी देखील विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केलं। जितना बांट सकते हैं बांटें, थोड़ा है उस थोड़े में से थोड़ा बांटें। आपके पास प्रेम है, आपके पास सुविधाएं हैं, आपके पास थोड़ा कुछ बांटने जैसा है, वो जरूर बांटें। तो यही प्रार्थना है ईश्वर से कि सबको वो शक्ति दे जैसे इनको दिया हुआ है। इनका जो अब यहाँ पे ये जो कर रही है इसमें हम किसी तरीके से सहायक बने। कार्यक्रमाबाबत अधिक माहिती निरंजन आव्हाड फाउंडेशन हार्दिक डिसेबलच्या सचिव ज्योती आव्हाड यांनी दिली आहे। निरंजन मल्टिपल डिसेबिलिटी स्कूल 17 जानेवारी 2018 पासून चालू झाली। यामध्ये मल्टिपल डिसेबल मुलांसाठी ही स्कूल आहे। या शाळेमध्ये 3 वर्षापासून 35 वर्षापर्यंतची अशी 40 मुले आहेत। संस्थेचा 7वा वर्धापन दिन असल्यामुळे आजचा कार्यक्रम होता। तसेच कार्यक्रमाच्या अनुषंगाने अशा सेवाभावी संस्थांच्या कार्यात तसेच या बहुविकलांग व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी पुढे आलं पाहिजे असा विचार यावेळी व्यक्त करण्यात आलाय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे, नाशिक।